म्हातार बाबा, मी आज जाऊन दर्शन घेणारच आहे, पण तुम्ही काहीतरी सांगत होता. ह्यो खडक इथं हाय. तो काही साधा खडक नव्ह. तो इथं कसा आला याची लय मोठी कथा आहे. खडक म्हणजे? हवं, ऐका की जरा. खडक म्हणजे गाभाऱ्यात पाया पडतात त्यो. हे स्थान आहे हरसिद्धनाथांचं. ओय गोसाव्या, काय कुठं चाललंय? चिंचेच्या बनात नदीच्या पलीकडे. हा ते कळलं मला. आपण आत्ता कुठं चाललाय? नावेत बसायला. अरे माझी नाव आहे ती. तुझी. ह्या जगात तुझे असे काहीही नाही. जे आहे ते त्या परमनियंत्याचे आहे. होय का? होय. तर मी सांगतोय ना, माझी नाव आहे ती. भ्रमात आहेस तू. तुला असं वाटतं की ते तुझे आहे, पण खरं तर ते महादेवांचे आहे. होय का? होय. मग सांग की तुझ्या महादेवासनी त्या तिकडं नदीच्या पल्ल्यावर पोहोचवायला. तर म्या तुला माझ्या नावात बसू द्यायचो नाही म्हणजे नाही. अरे असं करू नगस. अरे तू गप्र. या गोसावड्यासनी माझ्या नावात बसून द्यायचो आणि काहीतरी तंत्र मंत्र करायचं यो. आणि तू का थांबलायस? सांग की तुझ्या महादेवासनी नाव आणायला.
देवाची मी पूजा करते त्याचं गुणगान ऐकून परून पावलं म्हातार बाबा हे समजा ठावं नव्हतं मला. देश राज्याचं नाव घेतीस तू, त्याची कथा आज आपल्याला कळली बघ. होय. आपण अडाणी ते अडाणीच. ज्याचं काय ठाव नाही त्याची पूजा करतोय आयुष्यभर. मनी भाव हाय त्याला देव पावतोच. हिरप्पा. तुमचं नाव यासनी कसं ठावं? कालच्याला भेटलो तेव्हा ऐकलं असेल. तुमचा देव तुमची वाट बघत आहे. भक्तानं बी देवाला तिष्ठत ठेवू नये. जा गाभाऱ्यात जाऊन भेट घ्या देवाची. होय. बाळू, हे बाळू ये रे बाबा ये. चल तुम्ही व्हा मोर, मला या म्हातार बाबाशी बोलायचं आहे. आता जेव्हा ते बोलत होते तेव्हा लांब जाऊन उभा राहिला आणि आता काय बोलायचं आहे त्यांच्याशी? चल जाऊ, लय कटाळा आला उभं राहून. वय वय म्हातार बाबा, आम्ही आज जाऊन दर्शन घेऊन येतो. तुम्ही कुठे जाऊ नका जी. काहीतरी पुण्य आहे गाठीशी म्हणून भेट झाली तुमची. आणि तुमच्याकडनं माझ्या देवाचं अजून गुणगान ऐकायचं आहे मला. मी आहेतच आहे. या जाऊन तुम्ही. चल. बाळू, भीमा, जावई बापू, तुम्ही आज जावा. हे घे, जावा. बाळू, पाया पड की. देवा, तू बोली हुलास आणि बाळूला घेऊन आले. बाळू संग माझी लेक आहे, भीमा आहे, जावई बापू आहे, माझी नात बी आहे. समद्यांवर तुझी कृपा असू दे. त्यांच्या हातून समद्यांचं भलंच होऊ दे. त्यासनी काय बी कमी पडू देऊ नका. आजी, तुझ्यासाठी तू काय बी मागितलं नाही. अगं सत्यवा, तुम्ही सुखी झाला म्हणजे मला समद मिळाल्यासारखं आहे बघ. देवा, माझी लेक बरी होऊ दे. मी तुझ्या मोर पूर्णाचा निवड ठेवल. गंगे, देवाला सांगते हायस इसरू नग. नाही इसरायची. आणि माझ्या नवऱ्याला चांगली बुद्धी दे. मी अख्ख्या गावाला पूर्णाचं जेवण घालीन. अगं, काहीतरीच तुझा. ऐकतोय मी आतून. देवा, माझ्या धन्याला बोलवलं नाहीस तू. असं का? अरे
त्यांच्या हातून काय बी चुकलं असेल तर त्यांची चूक पोटात घ्यावा आजी. त्यासनी सुखी ठेवा ना, हा ना माझं आयुष्य त्यासनी लागू दे. हे काय आय? अगं बाळवरून त्यांच्या जीवाची लई घालमेल होती बघ. ते काय मला समजत नाही का? देवा, त्यासनी कसली बी चिंता ठेवू ना ग. देवा, माझा संसार सुखाचा कर र बाबा. आमच्या घरात मातीतनं मडकी भांडी चाकावर बनत राहू दे बघ. अगं तू इथं आली आहेस, देव तुला प्रचिती दावणार बघ. कुणासली प्रचिती पाहिजे? गोदा मावशीला. देवानं ऐकलं असणार तुझं मावशी. आय, देवाला भेटलो ना. वरून पावले बघ म्या. बाळू, देवाला पाठ दावू ना ग. देव आपल्या संग येत्या. अगं म्हातार बाबा कुठे गेलं? हवं इथं म्हातार बाबा उभं होता, कुठे गेलं? आम्ही तर ना बघितले त्यासनी. आय, आता दर्शन झालं की मग कशा पायी हुडकायचं त्या म्हातार बाबाला? त्याच्याशी काय आपलं नातं होतं? हा, अगं तसं नव्हं. देवाच्या दारात भेटल्या ती, काहीतरी कारण असेल. मला तर वाटते त्याला काहीतरी पाहिजे असेल. तू कशा पाहिजे तुम्हाला काय मागा लागलाय? जे पाहिजे ते मिळते त्याला इथं. इथंच कुठेतरी असतील ते. हुडकायचं का त्यासनी? तुला बी काही घरला जायचं नाही का? आधी न्यारी करू आणि जाऊ अक्कूला. ते बघा, म्हातार बाबा तिथंच आहे. देवाला बी पाया पडून आले. आता तुमच्या बी पाया पडते. गंगे, आता माझ्या पाया कशा पायी पडलीस? बघताय काय? समधी पाया पडा चला. थांब, तू माझ्या पाया पडू नकस. हात खडकावर डोकं टेकवलंच नव,
झालं तर मग हवं राहू दे की, त्याच्यासाठीच ते इथवर आलो होतो आम्ही. सांगितली का इच्छा तुझी देवाला? माझं देव असा आहे की त्याला काय बी सांगायची गरज नाही. न सांगता त्याला समज समजतंय. खरी बी आय हाय जीव राहत नाही. सांगितलं ना, माझ्या लेकरावर तुमची कृपा असू द्या. हाय तू लय बुळी हाय, तू कुणाशी बी बोलत बसतीस. बाळू, मला बैलगाडीत बसायचं हाय. भडकी तर तुझ्या आजीचा पाय तू निघलतावा नव. अगं तिची इच्छा हाय तर राहू दे तिला. एकदा का अक्कोळला गेली का तांबडं फुटल्यापासनं ती जिमनीला पाठ लागूस तर काम करत असते. सुंदरा काय बी घाई कर न ग, तुझं मन भरत नाही तवर थांब इथं. माझं असं झालं आहे, इथून बी पाय निघत नाही आणि हातून जीव बी घराकडे पळतोय. मालक एकलंच घरी आहे, त्यांच्यावर काय वाढून ठेवलंय ते तर देवालाच ठाव. म्हणूनच म्हणतो या लागलीच चला, पण ऐकतच नाही कोणी. काय बी काळजी करू नका, तुमचा देव इथं बसला आणि समजावर नजर आहे त्याची. पण मग तिच्या मालकासनी हत यायला का मिळलं नाही? देवाचीच इच्छा का? होय, ज्या दिवशी तो बोलवल तेव्हाच हिचा मालक इथं येईल. त्याच्या इच्छेबगर काय बी होत नाही. या पोराचा बाप तिथं थांबायला काहीतरी कारण आहे.